सनई चौघड्यांच्या मंगलसुरात हजारो वऱ्हाडींच्या व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे गुरुवारी सायंकाळी 6:05 गोरज मुहूर्तांवर SVCS प्रशालेच्या प्रांगणात 10 जोडप्यांच्या सप्तपदीच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या। यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नव वधूवरास शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या भावी सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। बोरामणी येथे दरवर्षी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते। यंदा या सोहळ्याचे 12वे वर्ष होते। सकाळी 11 पासूनच नव वधूवरांचे व पाहुणे मंडळींचे बोरामणीत आगमन होत होते। यावेळी आलेल्या वऱ्हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था सकाळपासूनच करण्यात आली होती। संयोजन समितीतर्फे वधूस मणी मंगळसूत्रासह सौभाग्य अलंकार, शालू तसेच नवरदेवास सफारीसह दोन्ही वधूवरांना हळदीचे कपडे व संसारोपयोगी भांडी देण्यात आले। यावेळी वधूवरांचे गावातून बग्गीतून सवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली। त्यानंतर सायंकाळी भव्य मोकळ्या मंडपाखाली विद्युत रोषणाईच्या झगमगाटात तसेच विविध धार्मिक मंत्रोच्चारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हासापुरे, युवा नेते सुदीप चाकोते, मल्लिकार्जुन पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेत्या शीतील म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, अशोक देवकते, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख प्रिया बसवंती, सरपंच नागनाथ गायकवाड, नागराज पाटील, विजय राठोड, दशरथ कसबे, राजन जाधव, नागेश गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, श्रीदेवी, जॉन फुलारे आदी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बोरामणी। काशी विश्वपीठाचे शिवाचार्य महाराज आणि उपस्थित असलेले सर्व नेते महाराज, बंधू आणि भगिनी, मी जेव्हा जेव्हा इथे येतो त्या मला आठवतं की 2 वेळेस इथं पाऊस पडत होता। आज पाऊस पडत नाही आणि त्यामुळे लग्न व्यवस्थिशीर होतं। हा असंच दिवस तुम्ही महाराज होता तिथं। तर धनेश आचलारे यांनी जे समाजाचं ओझं घेतलेलं आहे ते सर्व गावकऱ्यांच्या समवेत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते अनेक जोडप्यांची लग्न लावून देतात आणि त्यांचा संसार की बनवण्याचं काम करतात। यावेळेस मी जास्त काही बोलत नाही, सगळ्या ह्या नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देतो आणि मी मनापासून शुभेच्छा देतो धनेशला, त्यांच्या मंडळींना आणि सिद्धाराम म्हेत्रेंना देखील की त्यांना उदंड आयुष्य लाभो। जय हिंद। आज महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री मान्य श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेले आहे। आतापर्यंत आम्ही 12 वर्षात 252 जोडप्याचे लग्न लावून दिलेले आहे आणि या जोडप्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी काशीचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या दिव्य साधनेत हा सामुदायिक विवाह सोहळा झालेला आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या देशाचे गृहमंत्री मान्य श्री सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मान्य श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, माजी आमदार दिलीप माने मालक, तसेच चेतन भाऊ नरोटे, मल्लाना पाटील, सुरेश अण्णा आसापुरे, तसेच राजू आवशेट्टी, नागेशाना गायकवाड, दशरथ बॉस कसबे, राजन भाऊ जाधव, सुमिता चाकोते आणि सर्व मान्यवर सर्वांच्या उपस्थितीत हा सामुदायिक विवाह सोहळा झाला। आमच्या गावातील प्रत्येक ग्रामस्थ, मित्र परिवार यांच्या सहकार्यामुळे हा 252 लोकांचं लग्न झालेलं आहे। आम्ही स्वतः एक साधा ताट वाटत नाही, सर्व आमच्या गावातील लोक सर्वांनी जेवणाची व्यवस्था करतात, लग्नाची व्यवस्था करतात, पाण्याची व्यवस्था करतात, जोडप्यांची व्यवस्था करतात। सर्व गावातील सर्व ग्रामस्थ, मित्र परिवार, माझे सर्व जीवलग मित्र सर्वांच्या सहकार्यामुळे हा मी 252 लग्न गोरगरिबांच्या लग्न लावून दिलेला आहे आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हा प्रेम आणि हे माया ममता आणि सर्वांच्या आशीर्वाद असंच माझ्यावर कायमस्वरूपी राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।
श्री 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 1008 काशी ज्ञान सिंहासनेश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्यांच्या चरणी अनंत अनंत कोटी वंदन करून हा बाप्पा दरेकर महाराजांच्या चरणी सुद्धा वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माजी गृहमंत्री भारत सरकार आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, माननीय दिलीपराव मानेजी, माननीय चेतनभाऊ नरटे, मल्लिकार्जुनजी पाटील, सुदीप साकोतेजी, सुरेश हसापुरेजी, राजन भाऊ बनपट्टेजी, मनीष काळजेजी, DK आणि उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचा 12वा सामुदायिक विवाह साजरा संपन्न केला ते माननीय गणेश साचलारी व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित वधूवरांना शुभाशय देण्यासाठी उपस्थित सर्व माझे माता भगिनी आणि बंधूंनो, 12वा सामुदायिक विवाह सोहळा आत्ताच दरेकर महाराजांनी सांगितलं की वा असं सातत्य कोणी ठेवत नाही. त्यांनी सातत्य ठेवलं, त्यांच्यासाठी त्यांच्या सहकार्याने भरपूर सहकार्य केलं सर्व बोरामणीतले त्यांचे मित्रमंडळींनी. त्यामुळे हे कार्यक्रम दरवर्षी यशस्वी होत आहे. आपल्याला माहित आहे आजच्या या महागाईच्या जमान्यामध्ये एखादं लग्न करायचं म्हटलं तरी किती मुश्किल आहे. म्हणून असं जे गोरगरीब आहेत त्यांना आपण मदतीचा हात द्यायला पाहिजे, त्यांना काहीतरी सहकार्य करायला पाहिजे. ह्या सामाजिक जाणीवेतून गणेश अचलारे व त्यांच्या मित्रपरिवारांनी हे निरंतर 12 वर्षापासून चालू असलेले सामुदायिक विवाह संपन्न करत आहेत. प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर 3 प्रकारचं ऋण घेऊन येतो. एक कुटुंबाचं ऋण, एक समाजाचं ऋण आणि एक देशाचं ऋण. कुटुंबाचं ऋण तर आपण प्रत्येक जण फेडत असतो, आपल्या बायका मुलांचं आणि वाडवडिलांचं संगोपन करून आपण फेडत असतो. पण ज्या समाजामध्ये आपण वावरतो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, समाजाशी तो राहू शकत नाही. ज्या समाजाने लहानाचं मोठं होईल तोपर्यंत अनंत संस्कार केलेले असतात, अनंत उपकार केले असतात, अनंत वेळी सहकार्य केलेले असतात. म्हणून त्या समाजाच्या पोटी आपलं काहीतरी देणं लागतं. पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण समाजसेवेचे काम करावं ह्या भावनेने जे काम करतात तसं काही काही लोकांना संधी मिळते. ते संधी गणेश असल्याने व त्यांच्या पत्र विविध मिळालेले आहे आणि ते ऋण समाजाचं ऋण फेडण्याचं काम करतायत असं म्हणलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपलं जास्त वेळ न घेता आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करतात, त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं गणेश असल्याने त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं, आलेल्या नेते मंडळीचं व आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि असंच आपलं प्रेम, सहकार, आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी ठेवावं एवढं विनंती करून माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.